इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 95वी गाथा झाली, ज्याच्यामध्ये सांगितलं भव्य जीवांसाठी जिनेंद्र भगवान समोश्रणामध्ये वस्तूचं कथन करतायत, लोकाचा स्वभाव सांगतायत, आत्म्याचं स्वरूप समजून देत आहेत। ते ऐकून जो आपल्या ज्ञानाचा तसा वापर करेल, तसा पुरुषार्थ करेल, तर त्याला नियमाने सम्यक दर्शनाची अतींद्रिय आनंदाची प्राप्ती होणारच। जो तसं विपरीत ग्रहण करेल तर त्याचं भवितव्य त्याच्या हातात आहे, तिथं भगवान करता नाहीत। तर याच्यावर त्यांनी सांगितलं, इथं ते ऐकत होते हाळणकर काका, आपला विषय चाललेला, तर त्यांनी सांगितलं जेव्हा दिव्यध्वनी खिरली आणि तुम्हाला विपरीत ग्रहण झालं, संशय झाला, तर त्या संशयामध्ये निमित्त कोण? निमित्त कोण? उपादान आपलं, निमित्त कोण? भगवंतांची दिव्यध्वनी। म्हणजे दिव्यध्वनी, आता शास्त्रातली एक गाथाच अशी आहे, गाथा वाचली आपण, त्याचा अर्थ आपण काढला वेगळा आणि अन्य मतवादींनी काढलं वेगळं, मग त्याचा क्षयक्षम तसा आहे की, पण ते बहिरंगामध्ये माध्यम ते आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही त्याचा अर्थ विपरीत करताय, मग तुमची चूक आहे, ती त्यांची नाही आहे, भगवंतांची किंवा त्या गाथेची वगैरे। तर ते असं म्हणाले की दिव्यध्वनी निमित्त म्हणायचं। तर चिंतन करा आपल्याला नाही, म्हणजे तुमचा परिणाम होण्यामध्ये बहिरंगामध्ये काहीतरी निमित्त आहे, मग ते निमित्त कोण? करता नाही आहे, पण निमित्त आहे की नाही? करता रूपाने नाही आहे। आता मला क्षयक्षम का झाला? कोणाचं निमित्त? कोणाचं निमित्त? हो की, मान्य आहे की उदासीन। मला क्षयक्षम का झाला? तिथं होत असताना निमित्त कोण आहे? निमित्त आहे की नाही? आहे, मान्य आहे की, करता नाहीच आहे, बरोबर आहे की। म्हणजे जरी क्षयक्षम तुमचा उघाड झाला तरी पण ते मात्र निमित्त आहे, आणि तुम्हाला विपरीत झालं तरी मात्र निमित्त आहे तिथं। म्हणूनच त्यांनी तेच विचारलं, निमित्त आहे ते, म्हणजे करता नाही आहे पण निमित्त ते घेतलं, आणि त्यांनी एकाने काय म्हणायचं सम्यक ज्ञान रूपाने ग्रहण केलं, एकाने मिथ्या ज्ञान रूपाने ग्रहण केलं, ज्याची त्याची त्या समयाची उपादानगत योग्यता। ठीक आहे, निमित्त करता नसतो। बरं, असं नाही आहे भाव। तर उपादान आपलं आहे, आपण जसं ग्रहण करणार, जसं परिणमन करणार, पुरुषार्थ करणार, त्यानुसार आपल्याला त्याच्यातून भाव प्राप्त होणार। अन्यथा दिव्यध्वनी कशी आहे? मिथ्यात्म नाश वेको ज्ञान के प्रकाश वेको, आपा पर भास वेको भानुसी बखानी है, छहो द्रव्य जान वेको बंध विधि भान वेको, स्वपर पिछान वेको काय परम प्रमाणी है। म्हणजे असं प्रमाण आहे, जिनेंद्र भगवंतांची वाणी ही मिथ्यात्वाचा नाश करणारी आहे असं म्हटलं, स्वपराचं भेद विज्ञान करवणारी आहे म्हटलं, उत्कृष्ट आहे, परम आहे, ज्ञानाचा प्रकाश करणारी आहे, म्हणजे हे सगळं निमित्त आहे हे सांगतायत। तर तिथं करता नाही आहे, कारण मी स्वतः पुरुषार्थ करेन तर मिथ्यात्वाचा नाश होणार आहे। बरोबर,
भगवान तुम्हाला सम्यक दृष्टी बनवणार नाही, तसंच मिथ्या दृष्टी पण बनवणारे नाही. तुम्ही तुमच्या योग्यतेने सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाला प्राप्त होणार आहात. तर सांगतायत काय की तिथं ज्या जीवाला कशाय झाले, दिव्यध्वनी ऐकत असताना एखाद्या जीवाला विपरीत परिणाम झाले, एखाद्या जीवाला कशायांचा उद्रेक झाला, तर ते सगळं त्याच्या परिणामाचं कारण आहे. संशय झाला, त्याचं योग्यता तशी म्हणा, क्षयसंगत तशा प्रकारचं त्याचं परिणमन झालं. आणि उलट तो काय करतोय, क्रोधाचं फळ दुर्गती मिळते असं हे सांगताय. तर ह्यांना माझा क्रोध दिसतोय, माझा मान दिसतोय, अन्यांचा दिसत नाही. अशा प्रकाराने पण विपरीतता, म्हणजे असं अनेक वेळा बघतो आपण. कोणी आपल्याला जर टोकलं तर आपण कोणाकडे बघतो पहिला? मला कोणी जरी टोकलं तर मी कोणाकडे बघायला पाहिजे आणि कोणाकडे बघतो आपण? त्याच्याकडेच बघतो ज्यांनी टोकलं. तर एका वक्त्याने छान सांगितलं होतं वाक्य की तुमचं परम भाग्य आहे की तुम्हाला टोकणारे भेटले. का बरं? कारण ते तुम्हाला उत्कृष्ट बनवू इच्छितात, तुमच्यामध्ये सुधारणा करू इच्छितात, म्हणून ते टोकतायत. पुढचा काळ असा येणार आहे ना, तुम्हाला टोकणारे पण राहणार नाही आहेत. कारण म्हणून मग निरर्गल प्रवृत्ती होणार. निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि ते निंदकाने निंदा केली तर आपण पळून जातो दुसरीकडं. म्हणजे उलट त्यांनी निंदा केली तर तिथं का आपला दोष आहे हे आपण बघून सुधारणा करायला पाहिजे, तो स्वीकारायला पाहिजे. तर तिथं भगवंतांनी जे सांगितलं, मरीचीला काय सांगितलं, नाही सॉरी श्रेणिक राजाला काय सांगितलं, नरकाला जाणार आहेस. तो काय म्हणाला, नाही जाऊंगा, नाही जाऊंगा, मला नाही जायचं, मी नाही जाणार. मग चेलना गेली समूह शरणामध्ये आणि ती म्हणते की माझ्या नवऱ्याला नरक देऊ नका. मग भगवंतांनी काय सांगितलं, देणारा कोण आहे, त्याचं त्यांनी बांधलंय आयु. म्हणले की नाही, त्याची आयु बदला. मग भगवंतांनी माहिती आहे सगळी गोष्ट तुम्हाला, ते 3 कार्य करायला लावली. म्हणले करून ये, जर त्याचं उत्तर तुला मिळालं तर तुझ्या नवऱ्याचं आयुष्य बदलेल, नाहीतर नाही. मग काय केलं होतं 3 गोष्टी? पहिलं सांगितलं त्याच राज्यातल्या दासीकडनं दान घेऊन ये, जी की कधीच दान करत नाही. मग ती सोपाय म्हणली आणि गेली दान करून घ्यायला. तर तिची तयारीच नव्हती त्या दासीची. नाही म्हणली, मला दान करायचंच नाही. मग ती म्हणती राणी की राणी आहे चेलना आता, म्हणती माझी आज्ञा आहे म्हणून कर. ती म्हणती नाही करणार, माझ्याकडं नाही आहेत आणि मला करायचे भाव पण नाही आहेत. मग जबरदस्ती तिच्या हातात पैसे ठेवले आणि म्हणले हे दान कर. ती म्हणती हे राणीचे पैसे राणीला. त्यामुळे तिच्याकडनं दान झालंच नाही. मग तिला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. दुसरा प्रश्न विचारला महावीर भगवंतांनी, त्या मावशीला एकदा दर्शनाला घेऊन ये. तर ती दरवाजापर्यंत आली, जबरदस्ती कसं तरी आणलं, तर तिने डोळे फोडून घेतले, म्हणजे दर्शन करू शकली नाही. आणि तिसरं, त्या राज्यामध्ये कोणीतरी एक खाटीक होता, ज्याला सांगितलं रोज 500 म्हशी मारायचा तो. मग तिला सांगितलं राणीला की 1 दिवस त्याचं ते कार्य थांबवून दाखव, तर तुझ्या नवऱ्याचं आयु बदलून मिळेल. ती गेली आणि म्हणली की बाय एनी मीन्स मी कसं तरी काय पण करून त्याच्यावर वर्चस्व करेन, आज्ञा करेन, किंवा काय म्हणायचं त्याला बंदी करेन, आणि कसं तरी करून थांबवेन त्याचं कार्य. काय अवघड नाही माझ्यासाठी. आणि त्याला पहिल्यांदा सांगितलं समजावून, पण त्याची तयारी नव्हती आज दुकान बंद ठेवायची, काम थांबवायची. म्हटल्यावर त्यांनी आज्ञाभंग केली म्हणून त्याला टाकलं जेलमध्ये. मग हिला विचारायला आज दिवसभर तो जेलमध्ये राहणार, तर काय करणारच नाही. त्यांनी काय केलं, नाही त्या मातीची 500 म्हशी बनवल्या आणि त्यांचा घात केला. काय झालं सगळं. आणि मग गेली ही आणि म्हणते की मी नाही करू शकले. मग तसंच सांगितलं भगवंतांनी की ज्याचं त्याचं परिणमन स्वाधीन आहे, तिथं करता कोणी परद्रव्य नाही. कशासाठी सांगत होते, म्हणजे श्रेणिकाची आयु बदलू शकले नाहीत भगवान. मग तुम्हाला तर कसं बदलू शकणार हो? तुमचं सम्यक दर्शनाचं कसं प्रगट करू शकणार का तुम्हाला मिथ्यादृष्टी करू शकणार? ज्याची त्याची स्वतः योग्यता आहे. म्हणून वस्तुव्यवस्था अशी आहे, ह्याला फक्त स्वीकारा, आज्ञा सम्यक रूपाने ग्रहण करा, तर ज्ञानामध्ये दोष राहणार नाहीत. ह्याच्यासाठी दिव्यध्वनीचं कथन केलं होतं. मग दिव्यध्वनीत सांगितलंय की
आकाश द्रव्याचं स्वरूप असं आहे जे क्षयक्षम ज्ञानींना गम्य नाही आहे, म्हणजे क्षायिक ज्ञानींनी सांगितलंय तसंच स्वरूप आहे असं स्वीकारा. त्याच्यामध्ये काय जर तुम्ही शंका कुशंका काही दोष काढायला गेलात तर तुमच्या सम्यक्त्वाचा घात होईल, कारण भगवंतांनी जे सांगितलं ते प्रमाण आहे. मग धर्माधर्मद्रव्य आहेत तेच गतिस्थितीला कारण आहेत आणि अधर्मद्रव्य काय आकाशद्रव्य अवगाहनेला कारण आहे असं सांगितलं 95 गाथेमध्ये. आता 96 गाथेत काय सांगतायत की त्यांचं प्रमाण किती आहे. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य एकरूप आहेत का नाही आणि त्यांचं किती प्रमाण आहे हे सांगतायत. धम्मा धम्मागासा अपुधभूदा समान परिमाणा पुधगुवलद्धि विशेषा करेन्ति एकत्तमण्णत्तम. धम्म अधम्म आगासा, इथं आकाश म्हणजे लोक घ्यायचा, ह्यांचं समान परिमाणा, ह्यांचं परिमाण किती आहे, समान आहे. किती, असंख्यात प्रदेशी. धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, आकाशद्रव्य म्हणजे लोकाकाश असंख्यात प्रदेशी आहे. आणि कसे आहेत ते, अपुधभूदा अपृथकभूत आहेत, म्हणजे परस्परापासून भिन्न भिन्न नाहीत, म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये आहेत या अपेक्षेने. तिघांचेही प्रदेश एकच असंख्यात प्रदेशी आहेत आणि समान आहेत, अपृथकभूत आहेत, समान परिमाणवाले आहेत. धर्म अधर्म आणि लोकाकाश समान परिमाणाचे आहेत. तिहींचे प्रदेश एकच असंख्यात मात्र असल्यामुळे त्यांचे परिमाण म्हणजे त्यांचं प्रमाण किती आहे तर असंख्यात प्रदेशी आहे, तेवढंच की तेच आहे. ते कंसात घालून त्यांनी खुलासा केला. हो, समान परिमाण म्हणजे किती परिमाण तर असंख्यात प्रदेश आहेत, त्यांचे प्रदेश परिमाण समान आहे. पुढं सांगतायत हा म्हणून त्यांना अपृथकभूत आहेत म्हणलं. तसेच पुधग उपलब्धी विशेषा, पृथक उपलब्धी कशी होते त्यांची, म्हणजे एकाच क्षेत्रात राहत आहेत तरी सुद्धा त्यांची पृथक उपलब्धी का होते तर सांगितलं एकत्तम अण्णत्तम करेदी. पृथक अस्तित्वाने विशेष भिन्न आढळून येतात, या कारणाने ते एकत्व व अन्यत्वास करतात. म्हणजे हे तिन्ही द्रव्य कथंचित एकत्व रूप आहेत, कथंचित अन्यत्व रूप आहेत, म्हणजेच कथंचित भिन्न आहेत, कथंचित अभिन्न आहेत. का प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्न आहेत आणि त्यांच्या संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने भिन्न आहेत म्हणा. त्यांच्या स्वरूप अस्तित्वाच्या अपेक्षेने भिन्न भिन्न आहेत. म्हणून एकत्व आणि अन्यत्व रूप आहेत असं त्यांनी गाथेमध्ये खुलासा केला. समजलंय? स्वरूप अस्तित्व भिन्न भिन्न आहे, मग त्यांचं लक्षण भिन्न भिन्न आहे. मग भिन्न कशाच्या अपेक्षेने आणि एक कशाच्या अपेक्षेने याच्यासाठी सांगितलं. धर्म अधर्म लोकाकाशानाम अवगाहवशात एकत्वे अपि वस्तुत्वेन अन्यत्वम अत्र उक्तम. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि लोकाकाश यांचं अवगाहाच्या वश म्हणजे अवगाहनेमुळं अवगाहनेच्या अपेक्षेने एकत्व असताना सुद्धा, जे एका क्षेत्रामध्ये आहेत म्हणून अवगाहना एक म्हणली बरं का, तर याच्या अपेक्षेने एकत्व असताना सुद्धा वस्तुत्वेन अन्यत्वम उक्तम अत्र उक्तम. वस्तुरूपाने त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे असं इथे सांगतात. म्हणजे वस्तुरूपाने म्हणजे त्यांचं अस्तित्व, या अपेक्षेने त्यांचं स्वरूप, त्यांची लक्षणं. वस्तुत्व म्हणजे वस्तुरूपानेच म्हणायचं, की वस्तुत्व गुण असं म्हणायचं नाही. तसं म्हणलं तरी पण काय हरकत नाही, कारण प्रत्येकाचा अर्थक्रिया वेगळी तशी. वस्तुत्वाने म्हणजे वस्तुरूपाने असं म्हटलंय की ही धर्मद्रव्ये ही वस्तू भिन्न, धर्मद्रव्ये ही भिन्न, त्यांची लक्षणं भिन्न, या अपेक्षेने त्यांच्यामध्ये कथंचित अन्यत्व आहे.
तो इसलिए यहाँ पे बता रहे हैं कि धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य और आकाश द्रव्य, लोकाकाश, इनका अवगाहवश एकत्व होने पर भी वस्तु रूप से उनमें अन्यत्व है। कथनचित ये भिन्न है, कथनचित अभिन्न रूप है। धर्म अधर्म लोकाकाशानी ही समान परिमाणत्वात् सह अवस्थान मात्रेण एव एकत्व भांजी। क्या बताया? धर्म अधर्म लोकाकाश ये वास्तव में समान परिमाण होने से सह अवस्थान मात्र रूप से ही एकत्व के पात्र है। ऐसा भी यहाँ पे ये आप बता रहे थे ना, हेतु नहीं बताते, तो यहाँ पे अमृतचंद्राचार्य हेतु बता रहे हैं। हेतु से सिद्धि कर रहे हैं कि धर्म अधर्म और लोकाकाश ये इनमें एकत्व क्यों है। तो अनुमान वाक्य ऐसे किया, धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य और लोकाकाश इनमें एकत्व है। तो हेतु क्या दिया? समान परिमाणत्वात्, समान परिमाण होने से। धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य व लोकाकाश समान परिमाण वाले होने के कारण, यानी उनके प्रदेश व अवगाहना समान होने के कारण एकत्र अवस्थान है, इसलिए उनमें एकत्व ही है। सिर्फ इस अपेक्षा से एक है, एक क्षेत्र में अवगाहना होने से, और किसी अपेक्षा से एकत्व नहीं है। प्रदेश भिन्न नहीं है इसलिए एकत्व है ऐसा बताया, नहीं तो वस्तु रूप से तो वे भिन्न भिन्न ही है। कोई भी दो द्रव्य मिलकर एक नहीं होते। ये हो गया। कौन सा नहीं बताओ? धर्म द्रव्य लोकाकाश में रहता है, कौन सा नहीं? धर्म द्रव्य के ये प्रदेश या धर्म द्रव्य का ये स्थान, या तीनों ये द्रव्य एक क्षेत्र में रहते हैं, कौन सा नहीं हो गया? कौन सा संबंध बता रहे हैं यहाँ पर? हाँ, असद्भुत, या उपचरित असद्भुत भी कहो, क्योंकि दो द्रव्य सर्वथा भिन्न है। उनको अगर भिन्न भिन्न देखेंगे तो उपचरित असद्भुत व्यवहारने से पूरा लोकाकाश प्रमाण उनके प्रदेश फैले हैं, तो उपचरित असद्भुत व्यवहारने से वे एक है ऐसा बताया। और क्षेत्र की अपेक्षा से अभी उनको अलग अलग नहीं कर सकते, इसलिए एक क्षेत्रावगाह रूप से अवस्थान है, इसलिए अनुपचरित असद्भुत व्यवहारने हो गया। तो व्यवहारने से एकत्व है ये बताना था मुझे। नहीं कि विवक्षा में धर्म अधर्म लोक ये एक क्षेत्र में है, उनमें एकत्व है, ये सब व्यवहारने का कथन है। तो निश्चय से क्या है? वस्तुतः तु व्यवहारेण गति स्थिति अवगाह हेतुत्व रूपेण निश्चयेन विभक्त प्रदेशत्व रूपेण विशेषेण पृथक उपलभ्यमानेन अन्यत्व भांजी एव भवन्ति इति। क्या बताया? वस्तुत्व वो पृथक उपलब्ध होते हैं ऐसा बता रहे। क्या अलग है? बराबर। वस्तुतः यानी वास्तविक रूप से, व्यवहार से गति स्थिति अवगाह इस हेतु रूप से पृथक उपलब्धि क्यों है? तो ये बता रहे हैं कि एक अपेक्षा ये कि उनकी गति स्थिति और अवगाह ये हेतु है, इस अपेक्षा से उनमें पृथकता है, यानी लक्षण की अपेक्षा से बोलो। और निश्चय से विभक्त प्रदेशत्व रूप से, निश्चय से ये कैसे है? उनके प्रदेश भिन्न भिन्न है, भले ही एक प्रदेश पर है फिर भी भिन्न भिन्न प्रदेश है। क्या समझ में आया? हाँ, वो स्वयं के स्व क्षेत्र में रहते हैं और व्यवहार से लोकाकाश के क्षेत्र में रहते हैं ऐसा बोलो। तो कथंचित विभक्त प्रदेश रूप से विशेष रूपेण पृथक उपलब्धि होने से अन्यत्व के पात्र ही है ऐसा बताया। फिर उनमें अन्यत्व क्यों है? तो विभक्त प्रदेशत्व रूप होने से। दो अपेक्षा बताए। क्या?
निश्चय से उनके प्रदेश भिन्न भिन्न है और व्यवहार से उनका लक्षण भिन्न है, इसलिए वो पृथक है। व्यवहार क्यों बताया फिर ये, ऐसा मुझे क्वेश्चन आया। ये तो निश्चय है ना, उनका उनका लक्षण जो है वो। गति, स्थिति और अवगाह, ठीक है। वो स्वयं तो गति नहीं करते, स्थिति नहीं करते, तो इसलिए परद्रव्य सापेक्ष उनकी वो डेफिनेशन हो गई, इसलिए उसको व्यवहार कहा। मतलब उसका स्वयं का स्वरूप कैसा है, ठीक है कि धर्मद्रव्य आपको गति में हेतु होता है, लेकिन ये उसकी स्वतंत्र परिभाषा नहीं है। उसकी स्वतंत्र परिभाषा क्या है, वो अमूर्तिक है, असंख्यात प्रदेशी है, ये अस्थि कथन रूप से उसका परिचय किया। लेकिन जब अन्य द्रव्यों को जो हेल्पफुल है, निमित्त होता है, उसकी अपेक्षा से ये व्यवहार बताया। गति में, स्थिति में और अवगाहना में हेतु होने से व्यवहार कथन है, इसलिए उसमें भेद है, अन्यत्व है। और निश्चय से विभक्त प्रदेशी होने से विशेष रूप से पृथक उपलब्ध होते हैं, इसलिए उनमें अन्यत्व है। तो एक बार हमने देखा था कि जो प्रदेश बताते हैं हम, जैसे धर्मद्रव्य के असंख्यात प्रदेश है, कौन सा ने, अभी स्वयं उसके प्रदेश, हाँ अभी ये नहीं मुझे बताना है कि तीनों के एक प्रदेश है ऐसा कथनचित जो एक रूपत्व बताया ना, ये इस अपेक्षा से नहीं। धर्मद्रव्य के स्वतः के असंख्यात प्रदेश है, अधर्मद्रव्य के असंख्यात प्रदेश है, लोकाकाश के असंख्यात प्रदेश विभक्त है, ये जो बताया कौन सा नहीं है, नाही असू दे ना, पण अखंडकृत सांगितलं तुम्हाला, भेद केलं का नाही। धर्मद्रव्य के इतने प्रदेश है, तो पहले पढ़ा था हमने, अभी एक शायद 91 के नज़दीक थी वो गाथा, उसमें क्या पढ़ा था, अनुपचरित सद्भुत व्यवहारने से प्रदेश भेद बताए जाते हैं। अगर आप ऐसा बोलेंगे कि असंख्यात प्रदेशी धर्मद्रव्य, तो वो हो जाएगा निश्चय ने। क्या समझ में आया? असंख्यात प्रदेशी जीव द्रव्य कौन सा नहीं, अखंड द्रव्य की चर्चा की है तो निश्चय नहीं हो गया। ऐसे ही असंख्यात प्रदेशी धर्मद्रव्य, असंख्यात प्रदेशी लोक, अगर ऐसा कथन करेंगे तो वो भी निश्चय नहीं हो जाएगा, अभेद वृत्ति हो जाएगा। और उसमें अगर ऐसे भेद करके बताएंगे कि धर्मद्रव्य में असंख्यात प्रदेश है, कौन सा नहीं बताओ, हाँ, तो उसके अंश बताइए, ऐसे उसके गुण जैसे बताते हैं ना, वैसे वो उसका अंश है, गुण की तरह। बराबर, अनुपचरित सद्भूत हो गया। आंब्यामध्ये रसगुण आहे कुठला नाही, वैसे ही वहाँ पर अनुपचरित सद्भूत व्यवहार नहीं हो जाएगा। भेदोपचार भी है और वहीं पे अनुपचरित सद्भूत भी है। भेदोपचार कौन सा नहीं है, व्यवहार नहीं है ना, ये निश्चय नहीं है, फिर भी व्यवहार है, वो भेद करके अंश करके कथन करेगा ना, वो अखंड वस्तु का थोड़ी कथन है वो, इसमें ये गुण है ये कथन। हाँ, वैसे ही इसको भी स्वरूप बताया द्रव्य का, धर्म द्रव्य का स्वरूप असंख्यात प्रदेशी है ऐसा अगर बताएंगे तो अभिवृत्ति हो जाएगी, और धर्म द्रव्य में असंख्यात प्रदेश है ऐसा भेद करेंगे तो अनुपचरित सद्भूत व्यवहार नहीं हो जाएगा। इसलिए कथनचित विभक्तता है ऐसा बताया अभी, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य और आकाश द्रव्य यानी लोकाकाश। इसमें कथनचित विभक्तता क्यों है, तो उनके विभक्त प्रदेशत्व होने से ये हेतु दिया है। विभक्त प्रदेश रूप से विशेष रूप से पृथक उपलब्धि होने से इनमें कथनचित अन्यत्व है। धर्मद्रव्य अधर्मद्रव्य और लोकाकाश
एकत्व रूप क्यों है और अन्यत्र रूप क्यों है, ऐसे दो हेतु दिए। एकत्व रूप क्यों है? समान प्रदेश। हाँ, समान परिमाणत्वात्, ये हेतु दिया। क्या बोला जय श्री माँ? उसका अभी हमें क्या यूज है बताओ जीवन में इस पर से? अभी आप जिस शरीर में है तो उस शरीर से आपका एकत्व है, क्यों? समान क्षेत्र होने से, ऐसा बोलो। वैसा ही कथनचित बता रहे हैं ना, वैसे ही धर्म अधर्म और लोग इनका भी कोई रिलेशन नहीं है परस्पर में, फिर भी समान परिमाण होने से उनमें एकत्व है, ऐसा बताया। वैसे ही अभी इस क्षेत्र में हम अलग अलग नहीं है, उसी क्षेत्र में जीव है, उसी क्षेत्र में पुद्गल है, ये परिदेह है, तो इस वजह से वो कथनचित एकत्व रूप है, ऐसा बताया। नहीं तो दूसरे के शरीर को मेरा बताऊंगी मैं, ऐसा नहीं चलेगा। तो कथनचित एकत्व है समान क्षेत्र होने से, या परिमाण प्रमाण होने से, ऐसा भी बोल सकते हैं, ये हेतु बताया। और कथनचित पृथक या अन्यत्व क्यों है? जीव और पुद्गल के प्रदेश, ये जो देह के प्रदेश है, उनमें कथनचित अन्यत्व क्यों है? विभक्त प्रदेश होने से दोनों के हाँ, अलग अलग है। और उसका लक्षण भी अलग है, ये बताया यहाँ पर। गति, स्थिति और अवगाह ये हेतु भिन्न भिन्न है, इसलिए भी अन्यत्व है, और विभक्त प्रदेशत्व रूप है, इसलिए भी अन्यत्व है। ऐसे ही अपने ऊपर समझाओ। जीव और पुद्गल है, शरीर पुद्गल है, और उसका स्पर्श रसगंध वर्ण ये गुण है, और जीव है वो चैतन्य स्वरूपी है। बराबर। तो लक्षण भिन्न होने से उनमें कथनचित अन्यत्व है। और किस अपेक्षा से अन्यत्व है? शरीर के प्रदेश अलग है, शरीर में है, और जीव के प्रदेश जीव में है। ऐसे स्व क्षेत्र में वो द्रव्य रहते हैं, भले ही एक क्षेत्र में अवस्थान है, फिर भी जीव के प्रदेश शरीर में नहीं जाते, शरीर के प्रदेश जीव में नहीं जाते। किसी के साथ हम एकत्व करने का प्रयत्न करते हैं, किसी से विभक्त होने का प्रयत्न करते हैं, तो यही बता रहे हैं कि आपका अवस्थान आपके स्व क्षेत्र में ही रहेगा, स्व चतुष्टय में ही रहेगा, आप उसको छोड़कर अन्य द्रव्य में मिक्स नहीं हो सकते। तो कथनचित भिन्नत्व, इसीलिए क्या बताया? तम एयत्त विहत्तम दाए हम अपणो सविहवेण। तो वो एकत्व विभक्त आत्मा दिखाते हैं आचार्य। कैसा है एकत्व, किससे है, विभक्त किससे है? स्व के साथ एकत्व रूप है, और पर के साथ भिन्न रूप, अन्यत्व रूप है, विभक्त रूप है। तो ऐसा अगर स्वरूप समझ में आ गया तो जो भगवान बता रहे हैं या वाणी में समझा रहे हैं वो हमें ग्रहण हो जाएगा। नहीं तो वो उसको नहीं पकड़ते और फिर किसी अलग विषय को धरकर हम स्वयं का अनुभव करेंगे तो अनुभव नहीं हो सकता। इसलिए इति आकाश द्रव्य अस्तिकाय व्याख्यानम समाप्तम। आपको बस हो गया था ना आकाश द्रव्य का व्याख्यान, तो इसलिए अभी बस हो गया बोल रहे। इति ऐसे इस तरह आकाश द्रव्य अस्तिकाय का व्याख्यान समाप्त होता है। इतना बड़ा व्याख्यान हो गया। तो ये एकत्व विभक्त आत्मा हमें परम पूज्य वीर सागर महाराज जी ने बताया। कहाँ पर है, किसका है, कौन देख सकता है उसको, कब देख सकता है, कैसे देख सकता है, कितनी देर तक देख सकता है, ये सब समझाया हमें प्रैक्टिकली, स्वयं उसका अनुभव करके। तो उनका जीवन परिचय, आज उनका डे है। क्या है आज? आज 10 मार्च है। तो आज समाधि दिवस है, स्मरण दिवस है, स्मरण दिवस वीर सागर जी महाराजांचा। तो महाराज जी ने हमें क्या बताया? सम्यक दर्शन प्राप्त करने का विषय बताया, साधन बताया। जो ये एकत्व विभक्त आत्मा है उसको प्रत्यक्ष करके बता रहे हैं, सिर्फ हमें अनुभव लेना है उसका, लेकिन वो भी हम नहीं कर रहे। तो उनका एक लेख है, वो मैं पढ़ती हूँ यहाँ पर। महाराज जी ऐसे क्या बोलते हैं, सप्रमाण पूरी सिद्धि करके बता रहे थे। ओम नमः
भो आचार्य परमेष्ठीन कुंद कुंद त्रिवार नमोस्तू. आता हे मराठी आहे, आता याला हिंदी करायला मराठी वाचते. आपण निजध्रुव चिदानंदाचा निर्विकल्प ज्ञानाने भोग घेऊन सविकल्प विचारामध्ये आलात तेव्हा असा विचार केला की हे आत्मन वर्तमान कालामध्ये, वर्तमान समयामध्ये निजध्रुव ज्ञान दर्शन आनंदमय आत्म्याचा सम्यक ज्ञानाने भोग घेत सम्यक आनंदी जीवन जग. हे जीवा असं तू जग, असं आचार्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि नंतर भव्य जीवांना हे सांगत असताना विश्वामधील अनेक रहस्ये जगासमोर सहज सांगितली गेली. ज्ञानाच्या अनेक शाखांची व अनेक उपशाखांची दालने उघडून दाखवली गेली. आचार्य म्हणतात, परिणमदी जेण दौवम तत्कालम तन्मयत्ती पण्णत्तम. क्या भाव है इसका? द्रव्य ज्या रूपाने परिणमन करतं त्या जिस काल में परिणमती जेण दौवम तत्कालम, उस काल में, त्या काळामध्ये तन्मय असतं. जो जसा विचार करतो तसे त्यास फळ मिळते. उदाहरणार्थ तम्हा धम्म परिणदो आदा धम्मो मुने येवो. तुम्ही आता कुठल्या परिणामाने परिणमन करताय? वर्णन ऐकत होतं, मग आकाशद्रव्य रूपाने परिणमन, धर्मरूपाने परिणमन करतं का अधर्मरूपाने? तर जर तत्वचर्चा ऐकतोय तर धर्मरूपच परिणमन आहे. म्हणूनच घेतलं ना, जरी नरकाची चर्चा चालली आहे, जरी त्या रामाचं आणि रावणाचं युद्ध ऐकतोय तरी सुद्धा तुमचे धर्म परिणाम आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रोध झाला, मारण्याचे भाव झाले, जे काय चक्रवर्तीने युद्ध केलं हे सगळं जे ऐकतो, किंवा काय त्या चिलातीने मारलं त्या सुभद्रेला, हे सगळं जे काय ऐकलं ते ऐकताना सुद्धा तुम्हाला परिणाम क्रोधाचे वगैरे नाही झालेले आहेत. तुम्हाला तत्व समजून घेण्याचे भाव आहेत. त्यामुळं तो पण धर्म परिणाम आहे. तो पण तुमच्या संवर निर्जरेला कारण आहे, आश्रव बंधाला नाही. कारण त्यातून आपण शुभ असेल तर ठीक आहे, पण भाव कसं सांगायचं आहे की कशाही नाही होणार आहेत तुम्हाला त्याच्या निमित्तात. जसं नारकीचं वर्णन ऐकलं तर नरकाचा बंध होत नाही, उलट स्वर्गाचा बंध होतो. तुम्हाला नरकातल्या जीवांचं वर्णन ऐकताना भयभीत होतोय ना आपण, त्याच्यापासून त्या पापाचं त्यागाचा विचार चालू झाला. म्हणून नरकाचं वर्णन ऐकताना सुद्धा जीवाला स्वर्गाचा किंवा काय म्हणायचं भेदविज्ञानाचाच विचार येईल. म्हणून धर्माने परिणत आत्मा धर्म आहे असं जाणणे योग्य आहे सांगितलं. म्हणजे जेव्हा निजध्रुव चिदानंदाला वस्तू स्वरूपाच्या आधारावर जाणतो तेव्हा सम्यक खरा अतिंद्रिय आनंद मिळतो. अथवा तम्हा धम्म परिणदो आदा धम्मो मुने येवो, ह्याच्यामध्ये अ काढलाय, अधम्म अधम्मो. जेव्हा ध्रुव चिदानंदाला सोडून अन्य विषयाला जाणतो तेव्हा सम्यक खरा अतिंद्रिय आनंद मिळत नाही. ॲक्च्युली एकच गाथ आहे बरं का, दोन प्रकाराने अर्थ काढला. परिणमदी जेण दौवम तत्कालम तन्मयत्ती पण्णत्तम तम्हा धम्म परिणदो. मग तिथं तम्हामध्ये जर द्विखंड घातला ना तर अधर्म निघतं आणि पुढं अधर्मालाच प्राप्त होतो किंवा तो अधर्म आहे असं जाणावं. आणि जर धर्म काढला अर्थ तर धर्माला प्राप्त होतो. म्हणून तुझा कसा अर्थ काढणार, कशा रीतीने आनंद भोगणार, त्यानुसार तुम्हाला धर्म आणि अधर्म अशी व्याख्या दिली. तीच गोष्ट वेगळ्या शब्दात अशी सांगतात, सुहपरिणामो पुण्यम असुहो पावम ती भणिद म्हणणेसु. प्रवचन सरची 186 असेल बहुतेक ही गाता बरं का. सुहपरिणामो पुण्यम असुहो पावम ती भणिद म्हणणेसु परिणामो नगदो दुःख क्षय कारणम समये. शुभ परिणामाने पुण्य बंद होतो, अशुभ परिणामाने पाप बंद होतो. कुठं? अन्येसु, अन्यामध्ये, अन्य विषयांमध्ये जेव्हा शुभ परिणाम करता तेव्हा पुण्य आहे, अशुभ परिणाम करता तेव्हा पाप आहे असं म्हटलं जातं. आणि अनन्यगत परिणाम, अनन्यगत म्हणजे अन्यामध्ये न जाणारा, अन्यगत नसलेला असा अनन्यगत परिणाम म्हणजे स्वतःमध्ये आलेला परिणाम दुःख क्षयाचं कारण आहे. समयामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये आलेला, समयामध्ये आलेला अनन्यगत परिणाम दुःख क्षयाचं कारण आहे.
मग तेच इथं त्यांना त्या गाथेचं या गाथेशी रिलेशन करून सांगायला लागले. जेव्हा धर्माने परिणत आहे त्यावेळीस अन्यगत आहे का अनन्यगत आहे? अनन्यगत. आता धर्म म्हणत धर्म आणि अधर्म दोन केलेत ना त्यांनी. अधर्म म्हणजे शुभ अशुभ दोन घ्यायचे आणि धर्म म्हणत असताना शुद्ध भाव घ्यायचा. त्यामुळं अनन्यगत परिणाम म्हणजे धर्म परिणाम काय मा, आणि अन्यगत परिमाण म्हणजे परिणाम म्हणजे अधर्म, अधर्माचे परिणाम. अधर्मद्रव्य म्हणत नाही आहेत. हां, म्हणजे निजध्रुव शुद्ध ज्ञान दर्शन आनंदमय आत्म्याला सोडून अन्य विषयाचा विचार केला असता शुभ परिणाम पुण्य आहे व अशुभ परिणाम पाप आहे. आणि जेव्हा वस्तू स्वरूप जाणून निजध्रुव शुद्ध ज्ञान दर्शन व आनंदमय आत्म्याला प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो तेव्हा दुःखाचा नाश होतो व खरा अतींद्रिय आनंद होतो. याचा आधुनिक वैज्ञानिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची काही माहिती श्री द पा खांबेटे यांच्या स्वयंसूचन या पुस्तकामध्ये आहे. तसेच प्रत्यक्ष घडलेल्या पॅपिलॉनच्या आत्मचरित्रामध्ये आणि अभ्यंकर खून खटल्यातील मुलांची माहिती वाचली तर समजते. ती मुले डिटेक्टिव्ह कथा, चौर्यकथा, विकथा वाचतात. तसे विचार, चिंतन, मनन होते. जसं वाचतायत तसं चिंतन होतं. हे महाराज सांगायचे म्हणे बरं का त्यांच्या प्रवचनांमध्ये वगैरे. पुढे यांच्याकडून अपराध गुन्हे घडतात. वाचून ऐकून परिणाम तसे ना पुन्हा पुन्हा, तर तसंच त्यांचं परिणमन. परिणामी तुरुंगात कैदेत बंधनात अडकावे लागते. याची देही याची डोळा हे सर्व प्रत्यक्ष पाहावयाला मिळाले. तेव्हा म्हणजे झालं होतं एक प्रसंग तेव्हा तसंच पुण्यामध्ये काहीतरी. आणि मग त्यावेळेस ते महाराजांनी सगळं सांगितलं. म्हणजे त्या कैदेत असणाऱ्या त्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतला गेला आणि त्याला विचारलं तर त्यांनी हे सगळं खुलासा केला. आम्ही ते डिटेक्टिव्ह मॅगझिन वाचून हे केलं, त्याच्याकडून खून झाला होता. तेव्हा श्री कुंदकुंदांनी लिहिलेले परिणमदी जेण दौवम तत्कालम तन्मयत्ती पण्णत्तम हे सिद्ध झाले. जेव्हा ज्या काळामध्ये ज्या रूपाने परिणमन करतो तन्मय होतो जीव. असं एका मुलाचं झालं होतं की तो मुलगा महाभारत वाचायचा. रामायण महाभारत असले काय काय फार त्याला शौक होतं आणि रात्रंदिवस वाचायचा बरं का. तो घडलेली घटना आहे आणि त्याच्या डोक्यावर इतका परिणाम झाला ना, तो झोपेतनं उठला आणि बोलायला लागला, रावणा त्या आणि इकडं, रामा त्याला हे असं कर, असं तो सगळं त्याच जगामध्ये. म्हणजे त्याच्या डोक्यावर असं हॅमर झालं ना ते की स्वतः त्या पात्रांमध्ये घुसून गेला होता तो. असं तुमच्या एका पिक्चरमध्ये कुठला तरी दाखवलंय. ती ते वाचत असते आणि त्यामुळं तशा रूपानेच सगळं परिणमन करायला लागली. स्वतः तीच काय ते भूलभुलैया बहुतेक असलं काय त्याच्यामध्ये दाखवलेलं. म्हणजे काय म्हणायचं ते प्रिंट होते तुमच्या डोक्यावर. मंजुलिका दाखवली. तर ते असं आपण काय म्हणायचं त्या पात्रात प्रवेश करून कॅरेक्टरच होतो आपण ते आणि तसंच आपण वागायला लागतो. म्हणजे इतकं एकरूप होऊन जातो त्याच्याशी हे सांगायला लागले. आणि मग नको करायचं ते सगळं कार्य घडतं. मग तसं शुद्धामध्ये जावा ना. सांगतायत आचार्य तर की शुद्ध आहे तुझं स्वरूप, तर त्या शुद्धाशी एकत्व कर आणि शुद्ध रूपाने परिणमन कर ना. मग बाकीचं काय राहिलं दोष आपल्यामध्ये. म्हणून महाराजांनी काय सांगितलं, शुद्धम तुवियाणंतो शुद्धम चेव पयम लहदी जीवो जानंतो ध्रुव शुद्धम अशुद्धमेव पयम लहदी. म्हणजे निजध्रुव शुद्ध ज्ञान दर्शन आनंदमय आत्म्याला प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञानाने जो जीव जाणतो त्याला शुद्धात्मानुभवाचा खरा आनंद मिळतो. आणि जो निजध्रुव चिदानंद आत्म्याला सोडून अन्य विषयाला जाणतो त्याला अशुद्ध आत्मानुभव रूप आनंदाभास मिळतो. दुःख मिळते. म्हणून दुःख नको असेल तर आनंद स्वभाव जाणा. जय बोलो वीरसागर महाराज की जय. वीरसागर महाराज त्यांचं स्वतःच आहे. हां, त्यांनी त्यांच्या प्रवचनातलं वगैरे असं असेल ते, पण महाराजांनी सांगितलेलं आहे. हां, प्रवचन मी पण कॅसेटवर ऐकलेलं आहे कुठलं तरी प्रवचन महाराजांच्या एका. म्हणजे आम्हा पण सांगतात नेहमी तसं ते पॅपिलॉनचं कथा आणि त्या डिटेक्टिव्ह कादंबरीचं कथा. सगळं प्रॅक्टिकली घडवत होते महाराजजी. आणि
तसं स्वतः इम्प्लिमेंट करत होते, जाणत होते, तसं जाणा. हो, हा मी जाणणारा जीव आहे जाणा. सर्व परद्रव्यांपासून सर्वथा भिन्नच आहे. हा मी शुद्धात्मा. धर्म अधर्म आकाश काल पुद्गल द्रव्य रूप नाहीच. स्वतःचे अस्तित्व जाणा, सत्ता जाणा, भेदविज्ञान करा. मी स्वतंत्र जीव आहे. विसर्जन. नमो